आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला। बबन शिंदे अजित पवार गटाचे आमदार। बबन शिंदे 2 ऑक्टोबरपर्यंत पवार गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला। विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय, त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळण्याची शाश्वती नाही। शासन विषकन्या गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, गडकरींचं वक्तव्य। आमच्यापेक्षा नितीन गडकरींना आतली माहिती जास्त असणार। राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आहे असं सरकारमधीलच लोक बोलत आहेत। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर पैशांचा अपव्ययावर केंद्राची काही जबाबदारी आहे की नाही, गडकरींच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। झिरवाळांसह आदिवासी समाजातील आमदारांचं आंदोलन सुरू। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध। सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात आमदारांची भेट घेणार। ताटातलं ओढत आहे असं वाटत असेल म्हणून झिरवाळ आंदोलन करत असतील। प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे प्रतिबिंब। शाळेतील विद्यार्थ्याचा फोटो ट्विट करत दानवेंची सरकारवर टीका। बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा होणार। मराठा समाजाची प्रचंड एकजूट दाखवली जाणार। दसरा मेळाव्यात कोणताही राजकीय विषय नसेल, जरांगे पाटलांची माहिती। उद्धव ठाकरे आनंद दिघेंचं खच्चीकरण करत होते। ठाकरेंनी दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता। दिघेंनी हॉस्पिटलमध्ये असताना मला ही गोष्ट सांगितली, रामदास कदम यांची माहिती। शिंदेंचा घातपात करण्याचा डाव होता। नक्षलींच्या माध्यमातून शिंदेंना कोण धमके देत होतं? शिंदेंनी सर्व डावपेच ओळखले होते, संजय शिरसाटांचं वक्तव्य। वाकड्या नजरेनं बघाल तर चुनचुन के मारेंगे। तुमच्या मिरवणुकीतून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही। हिंदू अंत करतील, भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य। वक्तव्यानंतर नितेश राणेंविरोधात अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 2 धर्मांमध्ये कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याचा आरोप। संभाजी ब्रिगेडकडून ठाकरे गटाकडे विधानसभेच्या 25 जागांची मागणी। 25 जागा दिल्या नाहीत तर राज्यात 70 जागा स्वबळावर लढवणार। संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसेंचं वक्तव्य। आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय होणार। भाजप 6, शिंदे गट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। सलग 2 दिवस महाविकास आघाडीच्या बैठका। मागील आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 288 जागांचा आढावा। मुंबईत आज भाजपचं विजय संकल्प संमेलन। फडणवीसांच्या हस्ते भाजपच्या संकल्प संमेलनाचं उद्घाटन। महाराष्ट्र विधानसभा 2024 विजय संकल्प असं संमेलनाचं नाव। मी तुमच्यापेक्षा थोरला आहे, माझ्या नादी लागू नका। शरद पवारांचा सुशीलकुमार शिंदेंना अकलूजच्या सभेतून मिश्किल टोला। अजित पवार गटाच्या आमदाराचा महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा ऑडिओ व्हायरल। राजू कारेमोरेंनी तुमसर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा ऑडिओ व्हायरल। भंडाऱ्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या नियोजनावरून वाद। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये आमदार जयकुमार गोरेंची नाव न घेता शरद पवारांवर टीका। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून टीका। योजनांच्या विरोधात येणाऱ्या आणि तालुक्याच्या विकासात आड येणाऱ्यांवर टीका। इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून 4 इच्छुकांनी पक्षाचे अर्ज भरले। प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, अमोल भिसे आणि अशोक घोगरे यांचे अर्ज दाखल। लवकरच चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजपात प्रवेश। फडणवीस मुनगंटीवारांसोबत बसून चर्चा करून निर्णय घेऊ, जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशाबाबत बावनकुळेंची प्रतिक्रिया।